आणि यानंतर घेऊयात काही राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगलीचे खासदार विशाल पाटील भाजपमध्ये येण्याचे अप्रत्यक्षपणे आवाहन त्यांनी केले आहे। सांगली हा जिल्हा संपूर्ण भाजपमय झाला असला तरी सुद्धा विशाल पाटील भाजपमध्ये आले तर त्यांचं स्वागत आहे असे विखे पाटील म्हणाले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर सर्वच राजकीय नेत्यांनी विमान आणि हेलिकॉप्टरने प्रवास करण्याचा धसकाच घेतलाय। मुंबईवरून येताना हेलिकॉप्टरमध्ये बसताना सुजय विखे यांनी आपण विमानाने हेलिकॉप्टरने प्रवास बंद केलाय असं सांगत माझ्या पोटात गोळा आलाय असं भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी सुद्धा सांगितलं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने राज्य आणि केंद्र काम करतायत। छत्रपती संभाजी महाराजांनी जो त्याग आणि धर्माचं शिक्षण दिलंय यातून नव्या पिढीला माहिती व्हावी हा उद्देश असतो। 42 वर्षांपासून बलिदान मास साजरा केला जातोय, त्याला आपण व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न करतोय असं जयकुमार गोरे यांनी विधान केलं। देवळाली पुलगावचे आमदार राजेश बकाने यांनी विधानसभेमध्ये रेशन दुकानदारांचे कमिशन वाढवण्यासाठीची मागणी केली आहे। वीज भाडं आणि वाहतूक खर्च लक्षात घेत सध्याचं कमिशन अपुरं असल्याचं त्यांनी सांगितलं। शासनाने याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा सुद्धा व्यक्त करण्यात आली आहे। कार्यक्रम उत्सवात सजावटीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये कृत्रिम फुलांचा वापर केला जातो, ज्यामुळे नैसर्गिक फुलांची आवक कमी झाली आहे। कृत्रिम फुलं वापरणाऱ्या डेकोरेटर्स आणि हॉल मालकांवरती कारवाई होणार असल्याची माहिती आहे आणि याबाबत लवकरात लवकर GR काढण्यात येणार असल्याचा इशारा सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेला आहे। एकीकडे सरकार सूचनेनुसार जातीनिहाय जनगणना होत असताना दुसरीकडे मात्र जनगणनेच्या गोळा करत असलेल्या माहितीमध्ये ओबीसींच्या रकान्यामध्ये नसल्यानं ओबीसींवर अन्याय होत असल्याचं विजय वडेट्टीवारांनी विधान केलं। नागपुरातील काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील एसीबीएल एनर्जी लिमिटेड या कंपनीमध्ये भीषण स्फोट होऊन 17 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। हा आकडा वाढण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते। यामध्ये गंभीर जखमी झालेल्यांना त्वरित उपचार मिळावेत अशी मागणी विजय वडेट्टीवारांनी केली आहे। नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे स्फोटकांच्या फॅक्टरीतील दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्यांच्या वारसांना 5 लाख रुपये आणि आर्थिक मदत जाहीर केलेली आहे राज्य सरकारनं असं मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केलं। शिवाय संबंधित कंपनीवर सुद्धा आर्थिक मदत त्यांच्या कुटुंबियांना देणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी विधान केलं। सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर पदावरून मराठा समाजानं मूक आंदोलन केले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोरून मराठा समाजानं काळी फीत तोंडाला बांधून मूक आंदोलन केलंय। सोलापूर महानगरपालिकेतील महापौर निवडीमध्ये मराठा समाजावरती अन्याय झाल्याचा आरोप मराठा समाजानं केलाय। वाळूज MIDCतील कामगार हंडाभर पाण्यासाठी टाहो फोडतायत। बियर कंपन्यांना मुबलक पाणी पण सामान्य जनतेला पाणी मिळत नाही। या भीषण पाणी टंचाईच्या निषेधार्थ आगामी 6 मार्च रोजी सोलापूर धुळे हायवेवर भव्य घडाफोड आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा ठाकरे गटानं दिलाय।